फेशियल पॅरालिसिस म्हण, तुमचा डॅन्ड्रफ म्हण, ब्युटी पार्टमध्ये, त्याच्यानंतर IBS म्हणजे इन्फ्लेमेटरी बॉवेल सिंड्रोम म्हणजे पोटाचे विकार ज्यांना असतात, ज्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे किंवा 10-12 पण शिरोधारा यूज होतो. ऑफकोर्स येस. मग त्याच्यात आपण इथे तेल वापरत नाही, आपण तक्राचा वापर म्हणजे ताकाचा वापर करतो. अच्छा. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला काहीतरी टेन्शन आहे आणि त्याच्यावर हा खात्रीशीर उपाय म्हणून तुम्ही चिकित्सा उपाय म्हणता येणार नाही, लोकही स्वतःहून सांगतात की मला शिरोधारा करायची, पण ते एक शास्त्र आहे, ते करण्यामागे काहीतरी कारण आहे. आता म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे किंवा आता सर्दी झाली तर मी नाही करू शकत. आणि त्यांची शिरोधारा हजबंडची चालू असायची आणि जसं जसं ते सेशन कमी म्हणजे संपत आलं तसं त्या मॅडम मला म्हणाल्या की माझा नवऱ्यानं आता इरिटेट नाही होत. अरे वा. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते. काही दिवसांपूर्वी आपण आयुर्वेदिक फेशियल हा जो काही नवीन प्रकार आहे ना तो आपण एक्सप्लोर केला आणि त्यावर अतिशय सुंदर कमेंट्स तुम्ही केले आणि खूप त्याबद्दल कुतूहल होतं, त्याचे बरेच प्रश्न होते, अजून काही त्यामध्ये करता येईल का असे सगळे प्रश्न आल्यानंतर आपण पुन्हा एकदा सम्राट आयुर्वेदामध्ये आलो आणि आज आपण पुन्हा भेटणार आहोत अर्थातच डॉक्टर शिवानी यांना. तर पुन्हा ज्यांनी हा व्हिडिओ आता पहिल्यांदा बघत असाल आणि फेशियलचा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच मज्जापिंकच्या यूट्यूबवर जा, आयुर्वेदिक फेशियलचा व्हिडिओ सर्च करा आणि ते बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कशाबद्दल बोलते. काही जे नवीन असतील त्यांना आधीच सुरुवातीला मला सांगायला आवडेल की हे कुठे आहे तर एल्फिन्स्टनचा ब्रिज जो KEM कडे जातो, KEM हॉस्पिटलकडे जातो, गौरी शंकर मिठाईवाला हे जे काही फेमस लँडमार्क आहे तिकडे जातो, म्हणजे जिथे उतरतो त्याच्या अगदी उतरताना जर तुमचं तोंड KEM हॉस्पिटलकडे असेल तर तुमच्या लेफ्ट हँड साईडला एक जुनी चाळ आहे, टिपिकल चाळ आहे, त्याच्या पहिल्या माळ्यावरती तुम्ही जर बघितलं तर सम्राट आयुर्वेदा हे क्लिनिकचं नाव आहे. तिकडे तुम्हाला याच्यात बाकी सगळे डिटेल्स आय एम शुअर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आज आपण काय एक्सप्लोर करणार आहोत तर काहीतरी वेगळं आहे. काय करणार आहोत चल पाहूया. फायनली डॉक्टर शिवानी आहेत माझ्यासोबत आणि लास्ट टाइम प्रचंड आपला व्हिडिओ आवडला आहे, बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या आहेत, बऱ्याच जणांनी विचारलं आयुर्वेदिक फेशियल म्हणून काय आणि सगळे प्रश्न घेऊन आपण त्यांना भेटलो, त्यानंतर त्याची उत्तरं मिळाली आणि आता आपण असंच काहीतरी करणार आहोत. तर पहिला तर कशा आहात? बस मस्त. तुम्ही सगळे कसे आहात? एकदम छान आणि खूप मस्त वाटतंय पुन्हा एकदा भेटायला, कारण की यावेळेला आपण काहीतरी नवीन एक्सप्लोर करतोय. सो मला असं कळलंय की आज आपण शिरोधारा करणार आहोत. शिरोधारा हे मला माहिती आहे, म्हणजे ऐकून माहिती आहे, वाचून माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी त्याच्या ट्रीटमेंट्स वगैरे दिल्या जातात, पण आयुर्वेदातील ॲक्च्युअल अस्सल शिरोधारा हे वेगळं असतं. काय सध्या समज आहेत त्या अवतीभोवती आणि आजचा आपला शिरोधारा कसा वेगळा असणार आहे? शिरोधारा हे आयुर्वेदानेच सांगितलंय, त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी आता होतोय, म्हणजे परदेशात म्हणा, म्हणजे जी आपली बेसिक आपल्याकडनं ओरिजिनेट झालंय ते लोक आता वापरत आहेत. आणि शिरोधारा हा आत्ता सध्या त्याच्यामध्ये कसं होतं की फक्त तेलच डोक्यावर पडतं का, म्हणजे असं मिसकन्सेप्शन आहे, किंवा जिथे पूर्ण नॉलेज न घेता फक्त तेलच वापरलं जातं, पण पेशंटच्या प्रकृतीनुसार, त्याला झालेल्या आजारानुसार, ऋतूनुसार आपण त्याच्यात काही वेगवेगळे औषधी वापरतो, कधी कधी तेल, कधी तूप वापरतो, कधी ताक वापरतो, कधी काढा वापरतो. म्हणजे असे ताक आणि काढा वापरून सुद्धा शिरोधारा होते. येस, म्हणजे माझ्यासाठी खरंच हे नवीन हे आहे. मला अजूनपर्यंत आता टू स्टार्ट विथ शिरोधारा हे काय आहे मला माहितीये, पण बऱ्याच जणांना शिरोधारा हे कदाचित माहित नसेल. सो अगदी थोडक्यात जर त्यांना शिरोधारा काय आहे हे सांगायचं असेल तर काय? शिरोधारा हे दोन शब्द आहेत. शिरो म्हणजे अर्थात जिथे तुमचं शिर म्हणजे मस्तक, हेड पार्ट जिथे इन्क्लूड होतो, आणि धारा म्हणजे जशी आपली दुधाची धार वाहते, पाण्याची धार लागते, तसंच एक तेलाची किंवा पर्टिक्युलर जो आपण पदार्थ औषध वापरणार आहे त्याची धारा एक विशिष्ट गतीने एका विशिष्ट पॉइंटवर, म्हणजे आपल्या कपाळाच्या ह्या मध्यभागी जिथे पडते, एका रिदम मध्ये, शांततेमध्ये, त्याला आपण शिरोधारा म्हणतो. त्याचा वापर आपण आजार बरा करण्यासाठी, किंवा म्हणजे मी पुढे सांगेन की आपण छान छान पद्धतीने कसा त्याचा काय करता येईल.
आणि मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज ज्या पद्धतीने मी ऐकलंय, मी बघितले सुद्धा आहेत ते व्हिडिओज की ते असं साऊथला ते बरंच होतं की ते झोपवलं जातं आणि मग ते इथे पडतं. पण मला हे माहित होतं की टेम्पल वरती, बिकॉज इथे जिथे आपण कुंकू का लावलं जातं, जो ऍक्च्युअल पॉइंट आहे आणि त्याचे सुद्धा बरेच हे म्हटलं जातं. आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे की हा जो पॉइंट आहे तो काय इम्पॉर्टंट आहे, त्याला थंड ठेवणं का इम्पॉर्टंट आहे वगैरे वगैरे. सो त्याच्या मागे सुद्धा बरेच काही म्हणणं आहे. सो यात कसे स्टेप्स असतात आणि म्हणजे त्यातून ऑब्व्हियसली हे केल्यानंतर आपण बोलणार आहोत, पण स्टेप्स कसे असतात, किती वेळाचं असतं आणि म्हणजे हेड मसाज पेक्षा ते कसं वेगळं असतं? ओके, हेड मसाज हे कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणजे त्याला आपण शिरो अभ्यंग म्हणतो की ज्याच्यामध्ये प्रॉपर अभ्यंग, जसं आपण शरीराचा अभ्यंग होतो तसं हेडचा होतो. इथे आपण अभ्यंग ह्याच्या स्टेप्समध्ये आपण अभ्यंग करतो. म्हणजे तिथे हेड मसाज पण तुम्हाला होतो, त्यानंतर फूट मसाज होतो. कारण एक इथून आपल्याला एक असं एक्सपेक्टेड आहे की त्या व्यक्तीला रिलॅक्सेशन मिळावं. कारण सध्या आता या काळात सगळेच जण कुठेतरी मानसिक आजाराने, आजार नाही म्हटलं तरी कुठेतरी दिवसातून एकदा आपल्याला असं वाटतं की नको, सगळं मानसिक ताण तर प्रत्येकालाच आहे. सगळ्या म्हणजे लहान मुलांपासून सगळ्या एज ग्रुपमध्ये तो आहे. मग शिरोधारा त्यांचा तो ताण कमी करायला मदत करेल. अशा हेतूने आपण त्याच्याकडे बघू शकतो. म्हणून मग त्याच्या स्टेप्समध्ये शिरो अभ्यंग, पादाभ्यंग म्हणजे फूट मसाज ज्याला आता मी म्हटलं ते आपण इन्क्लूड करतो. एक छान साऊंड मागे चालू असतो, सुदिंग वातावरण असतं. म्हणजे ते अशा शांततेत करावं असं अपेक्षित आहे की त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. तुमची जी पिट्युटरी ग्लँड आहे, शिर हे म्हणजे कसं ना, आपलं शरीर हे उलटं झाड आहे असं आयुर्वेदाने म्हटलंय की रूट्स आपले वर आहेत आणि बाकी सगळ्या शाखा आहेत. झाड जसं असं असतं की रूट्स खाली असतात, शाखा वर असतात. पण जेव्हा तुम्ही ह्या शाखा इथे रूटला जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करता किंवा त्याला शांत करता, तुमच्या सगळ्या शाखा पोषण मिळतं. आपण नेहमीच म्हणतो की झाडाच्या रूट्स मध्ये आपण फर्टिलायझेशन टाकतो, पाणी टाकतो, हे सगळं रूट्सला जातं. सो आपल्या शरीराचं रूट हे आहे विच इज म्हणजे हे मी ह्यांना भेटून ना माझ्या ज्ञानात भर पडत असतो. त्यामुळे अजून एक्साइटमेंट आहे. आणि त्या म्हणाल्या की सुदिंग असणार आहे. तो आहा, म्हणजे मी पुढचा काही वेळ जो आहे तो त्यांना दिलेला आहे. रिअली नीड दिस. हे स्ट्रेस बस्टर मला खरंच गरजेचं आहे, पण त्यातून बरंच काही शिकून जाणार आहोत आपण. सो हे कसं असणार आहे, काय असणार आहे, ते सगळे स्टेप्स आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी पुन्हा बोलणारच आहोत. सो चल पाहूया, चला. फायनली रिलॅक्स झाल्यानंतर मला खरंच ह्याची खूप गरज होती. डॉक्टर शिवानी, थँक्यू सो मच. एवढं थकाथकीचं आयुष्य असतं, एवढी धावपळ असेल. सो आय एम शुअर की प्रत्येकाने एकदा तरी हा जो एक्सपिरियन्स आहे तो घ्यावा. खूप कामिंग आणि असं. पण हे कसं असतं, म्हणजे एकदाच होतं ते की म्हणजे कसा प्रोसेस असतो? आता आपण एकदा तर केलंय, 20-25 मिनिट्स चालला हा प्रोसेस अख्खा. आता जी धारा पडली ना ती प्रॉपर 20 मिनिट्स होती. ओके. त्याच्या पुढे मागे आपण छोटे मोठं जे काही हेड मसाज, फूट मसाज आणि ते वेगळं होतं. युज्युअली आपण कसं करतो की पेशंट्सच येतात. आता आपण एक फक्त रिलॅक्सिंग फॅक्टर म्हणून तुला दिला, कारण तुझं सगळं डे इज व्हेरी बिझी.
तसंच पेशंट्स येतात अँझायटी घेऊन, डिप्रेशन घेऊन किंवा अनेक गोष्टींसाठी शिरोधारा काम करते. म्हणजे फेशियल पॅरालिसिस म्हण, तुमचा डॅन्ड्रफ म्हण, ब्युटी पार्टमध्ये, त्याच्यानंतर IBS म्हणजे इन्फ्लमेटरी बॉवेल सिंड्रोम म्हणजे पोटाचे विकार ज्यांना असतात, ज्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे किंवा 10वी-12वीची पण शिरोधारा यूज होतं. ऑफकोर्स येस. 10वी-12वीची मुलं आहेत ज्यांना पेपरला जायचंय पण मग थोडं टेन्शन असतं, मग ते काम करण्यासाठी मग आपण काय करतो की त्या ज्या डिझीज वाईज किंवा नेत्ररोगांमध्ये कारण इंद्रियांशी रिलेटेड आहे ना ही, जवळ आहे, तर मग इंद्रियांना बल देण्याचं काम ही शिरोधारा करते. मग तुमचं नेत्ररोग आले, कर्णरोग आले, जसं की म्हणतं फेशियल पॅरालिसिस मध्ये सुद्धा आपण करू शकतो. स्किन तुमची ग्लो करू लागते, म्हणजे स्किन ब्युटी पार्टमध्ये बघितलं तर मग अकॉर्डिंग टू द डिझीज आपण त्याची वेळ किंवा मात्रा ठरवतो की जसं आज 20 मिनिट्स झालं तर मग नेक्स्ट डे आपण 30 मिनिट्स, मग 40 मिनिट्स, असं ग्रॅज्युअली आपण हळूहळू वाढवतो. जसं की आता मी म्हटलं डॅन्ड्रफ, तर डॅन्ड्रफ ही एक स्किन कंडिशन झाली, स्किन डिझीज झाला, मग त्याच्यात आपण इथे तेल वापरत नाही, आपण तक्राचा वापर म्हणजे ताकाचा वापर करतो. तर तो डॅन्ड्रफ ट्रीट व्हायला मग त्याची ड्युरेशन असतं ते वेगळं असतं. म्हणजे आपण 7 दिवस हे करतो तो रिझल्ट येईपर्यंत, असं म्हणजे त्याच्यात व्हेरिएशन्स त्या माणसा त्या व्यक्तीच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याप्रमाणे ते सॉर्ट आउट होणार. पण स्टार्टिंगलाच मला एक सांगायला आवडेल किंवा हे टिप समजा की प्रत्येकाने हे करावं म्हणते, पण करताना काही गोष्टी लक्षात द्या की तेल खूप यूज होतं. सो थोडंसं अंग चिकचिकीत होतं. सो कपडे जे तुम्ही यूज त्या दिवशी घालणार असाल किंवा शिरोधारा करणार असाल तर होजरी जे तेल सोक करू शकेल, म्हणजे फार चिकट होणार नाही. किंवा म्हणजे लाईट कलर्स घालू नका ज्याच्यावरती डाग दिसेल. शक्यतो जुने कपडे घातले तर जास्त बेटर. म्हणजे आपण पेशंटला असं सांगतो की सेम कपडे तुम्ही रोज घातलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये. इथे येताना जोपर्यंत सेशन चालू आहे सेम टी शर्ट किंवा सेम वॉटेवर कुर्ता वगैरे तुम्ही कॅरी करू शकता. आणि ते तेल खूप सोक करतं, त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की जर तुम्ही म्हणजे ते तेल केसात राहणार आहे तर त्या हिशोबाने यू हॅव टू प्लॅन इट. म्हणजे जर इमिडिएटली कुठे जायचं असेल, काय करायचं असेल तर ते काही टिप्स आहेत ते आय एम शुअर डॉक्टर पण तुम्हाला सांगतात जेव्हा तुम्ही ते करता. सो हे मी माझ्याकडनं दिलेले टिप्स आहेत. पण अदरवाईज जे काय त्याच्यात आय एम स्टंड की त्याच्यात हे आपण आधीही बोललो होतो की कॉन्सन्ट्रेशन असेल, पण हे पॅरालिसिस, फेस पॅरालिसिस, ब्युटी, डॅन्ड्रफ या सगळ्या गोष्टींसाठी ते यूज होतं. हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. म्हणजे आतापर्यंत शिरोधारा हे मला स्वतःला माहित नव्हतं मला शिरोधारा काय असेल. सो ही अवेअरनेस होणं गरजेचं आहे. येस, कारण एक डिप्रेशन ना किंवा मानसिक विकार हे आपल्यातल्या सगळ्यांना आहे. म्हणजे गरजेचं नाही की आपण मदत मागतोय की नाही मागत, पण कुठेतरी प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला काहीतरी टेन्शन आहे आणि त्याच्यावर हा खात्रीशीर उपाय म्हणून तुम्ही चिकित्सा उपाय म्हणता येणार नाही, म्हणून शिरोधाराकडे नक्कीच आपण बघू शकतो. म्हणजे केमिकल्स, हार्मफुल केमिकल्स, मग त्याचे साईड इफेक्ट्स जे आता वापरले जातात खूप मोठ्या प्रमाणात, कारण आपण अनेक केसेस बघतो चुकीच्या गोष्टी, चुकीची पावलं लोक उचलतात. मग त्याच्याऐवजी दिस इज द सेफर आणि अगेन की रिझल्ट ओरिएंटेड गोष्ट. त्याच्यावरचे अनेक रिसर्च आर्टिकल पब्लिश झालेले आहेत, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. म्हणजे हे आपलं ओरिजिन जिथून आहे आयुर्वेदाचे, तिथे हे खूप छान पद्धतीने लिहिलं आहे, ते खूप छान रिझल्ट देते. त्याच्यामुळे हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एकदा तरीच अनुभव घ्या, म्हणजे तुम्ही परत करण्यासाठी अजून म्हणजे करायला तुम्हाला आवडेल. खरंच आहे. आणि मला स्वतःला फार रिलॅक्स वाटतंय आणि आता मी सिरियसली काम आहे, म्हणजे मगाचपेक्षा आय एम रिअली इन टू अ थोडासा कामर स्टेट. आणि त्यामुळे मला विचारलं की ते जे तेल होतं ते थोडं वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे आय कुड सेन्स त्याचा वास वेगळा होता, तर ते कसं काय वापरलं जातं आणि काय प्रोसेस केला आपण. म्हणजे आय नो आपण मसाजेस केले, पण त्याच्यामध्ये ती एक पद्धती जी पडत होती त्याची एक संततधार होती. मग आय गेस ती मध्ये कुठेतरी कमी जास्त सुद्धा होते किंवा असं. सो तो काय प्रोसेस असतो, म्हणजे कसा फॉलो? सर्वप्रथम आपण आत्ता ब्राह्मी तेल वापरलं होतं. ओके. कारण ब्राह्मी ही धी, धृती, स्मृती म्हणजे बुद्धी असते ना, त्याच्यात 3 टाइप्स असतात. म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं तुम्हाला कळणं, मग तुम्ही ते काही काळापर्यंत धारण करणं आणि ते तुम्ही खूप वर्ष झाल्यावर तुम्हाला ती गोष्ट आठवणं, म्हणजे हे ब्रेनचं काम आहे. तर त्या अकॉर्डिंगली आपण सजेस्ट करतो. म्हणजे आता समजा माझ्याकडे स्टुडंट आला तर मी त्याला तशा प्रकारचं ऑइल वापरेन.
हेच कोणी मला डॅन्ड्रफचं घेऊन आलं की डॅन्ड्रफ होतोय, तर त्याला आपण तक्रधारा करतो अगेन. मग त्याच्यात काही अजून औषधी घालू शकतो किंवा काढा बनवतो. मग आता जसं की फेशियल, जिथे वातदुष्टी असते म्हणजे वात वाढलेला आहे म्हणून काही गोष्टी झालेल्या आहेत, तर तिथे आपण काढ्याचा म्हणजे वातशामक काढ्याचा वापर करू शकतो. म्हणजे असं त्याच्यात व्हेरिएशन कळतं. मग त्याच्यात तुम्ही ब्राह्मी तेल म्हणा, जटामासी तेल असतं, यष्टीमधू तेल, म्हणजे ही आता अर्थात नावं वेगवेगळी आहेत, पण ते त्या पर्टिक्युलर औषधाचं काम आहे ते करणं. जसं की ब्राह्मी हे ब्रेनसाठी चांगलं आहे, वन ऑफ द बेस्ट मेडिसिन. की आपण शंखपुष्पी ब्राह्मीचं ते सिरप वगैरे प्यायच्या आधी हे होती, किंवा भृंगराज म्हणा, तर भृंगराज थोडं नावाने माहिती, म्हणजे ज्यांना खाली केस पिकणं किंवा केस गळणं असे जे काही त्रास असतात तिथे आपण भृंगराजाचा वापर करतो. असं ते पेशंट टू पेशंट व्हेरी होतं. आणि प्रोसेस करताना आपण सगळ्यात आधी तर पोझिशन देतो योग्य, की ती धारा त्या पर्टिक्युलर पॉइंटला पडली पाहिजे. मग त्याचा थोडा स्पीड मध्ये आपण कमी जास्त करू शकतो, की आपण बाकीच्या कारण हेड मसाज चाललेला असतो त्यावेळेला, कारण आपली पिट्युटरी ग्लँड आहे जी सेंटर आहे आपल्या बॉडीचं, की जिथून आपल्या सगळ्या बॉडीला सगळे इन्स्ट्रक्शन्स मिळत असतात, ते इकडे स्थित आहे. मग तिथे जागी थोडं हेड मसाज झालं की तिथे रिलॅक्सेशन होतं. मग सेम फूट मसाजला आपण फूट मसाज करतो, की त्याच्याने अजून रिलॅक्सेशन होतं. काही सेंटर्स प्रेशर पॉइंट दाबले जातात, मग ते अजून माणसाला काम करायला किंवा जे अपेक्षित रिझल्ट आहेत ते आपल्याला मिळायला फायदा होतो. आणि मग नंतर मग ती धारा स्लोली बंद झाल्यावर आपण थोडा वेळ शांत पेशंटला तसंच शांत करतो, कारण एक कधी कधी पेशंटला झोप लागते किंवा ऍक्च्युअली लागू शकते झोप. म्हणजे मी थोडीशी बिकॉज हे सगळं सुरू होतं आणि माझ्या डोक्यात बरंच काही सुरू होतं, म्हणून जरासा डोळा लागत होता माझा, बिकॉज ते इतकं कामिंग होतं. आणि म्हणजे असं झोप लागू शकते, म्हणून मग लगेच त्याला डिस्टर्ब करायचं नाही. किंवा खूप जास्त मानसिक आजार असेल तर त्या माणसाला कुठेतरी एक शांतता मिळालेली असते. अनेक लोकांना झोपच येत नाही, इन्सोम्निया जो असतो हा खूप सध्या झालेला आहे, तर तो एक व्याधी म्हणजे असतो. मग त्या लोकांना कुठे तिथे तरी झोप लागते, की त्या निमित्ताने का होईना थोडं रिलॅक्स होते, बॉडी रिलॅक्स होते. म्हणून मग आपण एक 10 मिनिटं त्यांना बफर शांत व्हायला देतो. आणि मग जे काय नेक मसाज थोडासा होतो, की कारण स्टिफ होईल बऱ्याच वेळ राहिल्यामुळे, मग तो नेक मसाज आपण करतो. आणि मग सगळं ते ऑइल जेवढं मॅक्झिमम आपल्याला पुल आउट करायचं. हे एक असतं ना, एका वेळेस आपलं ऑलमोस्ट 1.5 ते 1 लिटर ऑइल वापरतो. येस, अच्छा, म्हणून ते एवढं आहे. म्हणून ते एवढं आहे. आणि ते ती संतत जी धार आहे ती 20 मिनिटं 30 मिनिटं चालूच राहायला पाहिजे. बरोबर. मग त्याच्यामुळे तेवढं ऑइल वापरणं आपल्याला अपेक्षित आहे. त्याशिवाय मग ते गरम केलेलं आणि ते वॉर्म असतं, कारण कसं थंड तेल घेतलं तर तुम्हाला परत म्हणजे तुम्हाला इव्हन पेशंटला सर्दी खोकला होऊ शकतं, जळ होऊ शकतं डोकं, मग ती रिस्क आपण घेऊ शकत नाही. म्हणून मग ते वॉर्मच असलेलं योग्य असतं. कारण शिर असतं ना तिथे आपण जास्ती गरम वापरू नये असं लिहिलेलं आहे. पण सुखोष्ण म्हणजे चांगल्या प्रकारे, म्हणजे आंघोळीचं पाणी कसं वापरतो ते तुम्ही वापरू शकता. थोडं कोमट आणि थोडंसं कोमट असं, पण शेक पण लागेल आणि तुम्हाला बरंही वाटेल, फील गुड टाइप. मग हेच तेल आपण 3 टाइम्स वापरतो. म्हणजे आता हे झालं ना, पण त्याला छान बॉईल करणार आणि मग 3 टाइम्स, थर्ड डेच्या नंतर आपण त्याला डिस्कार्ड करतो. आणि ह्याची काय साधारण कॉस्टिंग असतं? आता हे एक सेशन आहे ना, ते एक 1500चं आहे, कारण त्याच्यात सगळ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहेत, इन्क्लुडिंग तुमचं मसाज, ऑइल वगैरे वगैरे. आणि जर आपण 5 सेशन जेव्हा आपण कम्प्लीट करतो तर त्याच्यात एक सेशन आपण फ्री देतो. ओके, सो 5 सेशन केले तर तुमचे जवळजवळ एक 6,000 रुपये होतील. जर 1,500 रुपये तुम्हाला डिस्काउंट असतो. येस. आणि ते प्रत्येक पेशंट प्रमाणे तुमच्या ज्या समस्या आहेत त्यावरती ते डिझाईन केलं जातं, त्याप्रमाणे ते केलं जातं. पण ट्रस्ट मी, तुम्ही हे एकदा तरी करा, बिकॉज याने जो एक इंटरनली मला जो काही फील गुड फॅक्टर आलेला आहे, किंवा जो काही आज मला जी काही झोप लागणार आहे, आय कॅन्ट टेल यू इन वर्ड्स ते काय आहे. पण डॉक्टर, मला त्यांना विचारायला आवडेल की हे सगळे जे आयुर्वेदाशी कनेक्टेड गोष्टी आहेत, आपण लास्ट टाइम फेशियल केलं होतं, आज आपण शिरोधरा केलेल्या आहेत, बऱ्याच लोकांना ऍक्च्युअल आयुर्वेदा आणि त्याचं जे कनेक्शन आहे ते माहीत नसतं. नाव दिलं जातं आयुर्वेदा आहे असं दिलं जातं, तर ते कसं, म्हणजे ते फॉलो होणं किती योग्य पद्धत आहे, बिकॉज ते केल्याशिवाय त्याचा जो आउटकम आहे तो येत नाही. राईट, एक्झॅक्टली. म्हणजे सगळ्यात आधी आपण खूप अलर्ट राहायचं, की आता सध्या आपण तेवढं अलर्ट असतो की आपण जसं की एक्सपायरी डेट तुम्ही बघता एखादं प्रोडक्ट खरेदी केल्या, मग ज्या ठिकाणी तुम्ही जाताय तर ती व्यक्ती ते करते, म्हणजे असं खूप क्वॅक्स असतात जे आपल्याला मिसलीड करतात. काही
झाडबुटी जडीबुटी वगैरे असं करून मग ते आपल्या आयुर्वेदाचं नाव खराब होतं किंवा रिझल्टच येत नाही किंवा काहीतरी भलतेच रिझल्ट आपल्याला मिळतात. सो आपण तिथे अलर्ट राहायचं की तिथे आपली कुठे फसवणूक होता नाही आणि आपण प्रॉपर आयुर्वेदिक जो वैद्य आहे तुम्ही त्याच्याकडे जायला पाहिजे. त्याच्यानंतर की हर्बल इज नॉट आयुर्वेद. ओके. आयुर्वेदाच्या कॉन्सेप्ट कम्प्लिटली वेगळ्या आहेत, आयुर्वेदीय औषधंही कम्प्लिटली वेगळी आहेत. मग त्याच्यात आजकाल ती भेसळ करून मग त्याला हर्बलचं नाव देतात आणि मग त्याच्यात त्यांना म्हणतात की आयुर्वेदिक सोप आहे, आयुर्वेदिक शॅम्पू आहे, हे येते. मग अशा ठिकाणी आपली फसगत व्हायला नको, हे आपणच ठरवायचं की हे कितपत तथ्य आहे. कारण प्रत्येक तुम्ही औषध, आता नेक्स्ट टाइम तुम्ही जाल तर प्रत्येक आयुर्वेदीय औषधाच्या खाली एक रेफरन्स लिहिलेला असतो की ह्या ग्रंथातनं ह्या पाठातला हा श्लोक आहे आणि ह्याच्यापासून आम्ही हे बनवलेलं आहे. अच्छा. तर तुम्ही तिथे खूप अलर्ट राहू शकता की हा म्हणजे हे प्रॉपर आयुर्वेदिक मेडिसिन आहे असं लिहिलं असतं, असं लिहिलेलं असतं की मग तुम्ही डेफिनेटली विश्वास ठेवू शकतो की ते ऑथेंटिक आहे. हर्बल फक्त आयुर्वेद नाहीये की झाडपाला मिक्स केलं आणि असं नाहीये. म्हणजे हे इथे कोणी स्वतःची फसगत करू नका असं आवाहन करायलाच पाहिजे. भरपूर ठिकाणी या ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत ज्याला आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स म्हणतो, जे मूळ आपलं आहे भारतात, ते फार महाग असतात. म्हणजे उगाच अवाच्या सवा किमती केल्या जातात. म्हणजे समजा आता हे 5 शिरोधराचे सेशन्स कुठे बाहेर असते, सो हे फार रिझनेबल आहे, मी ऐकलंय त्याचे प्राइसेस किती भरमसाठ असू शकतात. तर ते जे असते, ती जी तफावत असते ती कशी काय, ती पण एका पद्धतीची कुठेतरी फसवणूक आहे किंवा ती कुठेतरी लूटमार आहे? बिकॉज आयुर्वेदात ते किती ऑथेंटिक पोचतंय हे माहित नाही, पण पैसे मात्र लुबाडले जातात. हो, अगेन म्हणजे आता कसं आहे, शेवटी जो बिझनेसचा भाग असतो, काही एक्सपेन्सेस त्यांना काढायचे असतात वगैरे वगैरे, म्हणजे तो प्रत्येकाचा पर्सनल हे झाला. पण सेंटर तुमच्या जवळ आहे, तुम्ही इथे येऊ शकता. म्हणजे इथे ॲज इन माझे असे बरेच वैद्य आहेत तुमच्या आजूबाजूला ज्यांना एक्सपोजर नाही मिळालं किंवा तुम्ही त्यांच्यावर तेवढा विश्वास ठेवून जात नाही की अरे ह्यांना येत, म्हणजे आयुर्वेद म्हणजे जाऊ की नको असा एक संभ्रम असतो. हे तुम्ही करू नका. जर ती व्यक्ती BMS आहे, MD आहे, तर तुम्ही नक्की विश्वास ठेवून त्याच्याकडे जा. कारण ते सगळं वाचून अभ्यास करून ती व्यक्ती तिथपर्यंत पोहोचली तुमच्या आजूबाजूला. अदरवाईज मोठ्या मोठ्या सेंटर्समध्ये ठीक आहे, त्यांची एक फक्त सर्व्हिसची जी पॅटर्न असतं ते थोडं तुम्हाला लॅविश मिळेल जर तुम्हाला ते अफोर्डेबल आहे आणि फर्स्ट सेशन नंतर तुम्हाला बरं वाटतंय. कारण कसं होतं ना, तेलामध्ये पण डायल्युशन केलं जाऊ शकतं. म्हणजे आता हे तेल आहे ब्राह्मीचं, ते अखंड ब्राह्मी तेल होतं. ओके. त्याच्यात मी कुठेही तीळ तेल किंवा कोकोनट ऑइल असं काही भेसळ नाही, म्हणजे असं डायल्यूट केलेलं नव्हतं. म्हणजे तोच रिझल्ट मला मिळणं अपेक्षित होतं. म्हणून असं बाहेरच्या ठिकाणी कुठल्याही इतर ठिकाणी आजकाल स्पा बी मध्ये पण ह्या गोष्टी होतात. म्हणजे अगदी सर्रास होतात आणि किंवा लोकही स्वतःहून सांगतात की मला शिरोधारा करायची, पण ते एक शास्त्र आहे, ते करण्यामागे काहीतरी कारण आहे. आता म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे किंवा आता सर्दी झाली तर मी नाही करू शकत, तर मी तात्काळ तिथे डिनाय करणार की नाही, तुम्हाला आता सर्दी झाली आहे, मी आता नाही करणार. म्हणजे काही सेंटर्स मध्ये फक्त जस्ट त्या पैशाच्या आकाशापायी चला करायला घ्या असं होऊ शकतं. मग इथे आपल्यालाच अलर्ट राहायचंय की आपण करायचं की नाही करायचं असं. आय एम शुअर बरेच पेशंट्स किंवा बरेच लोकांना तुम्ही ह्या शिरोधारा थ्रू ट्रीटमेंट दिली असेल, बरेच असे काही अनुभव होते का की जेणेकरून असं वाटलं की अरे असं पण होऊ शकतं, किंवा असं एखादा अनुभव शेअर करायला आवडेल? हो, कारण आधी कसं स्टुडंट एज मध्ये असताना आम्ही फक्त पुस्तकं वाचायचो, पण जसं प्रॅक्टिसमध्ये ऍक्च्युअल म्हणतात ना, हातात तुम्ही प्रॅक्टिकल करायला घेतलं की तुम्हाला अनुभव येतात. तर एक कपल यायचं आणि त्यांची शिरोधारा हजबंडची चालू असायची आणि जसं जसं ते सेशन कमी म्हणजे संपत आलं तसं त्या मॅडम मला म्हणाल्या की माझा नवरा ना आता इरिटेट नाही होत. म्हणजे मग मला की अरे हा असं आहे, असं होतं, असं म्हणजे आपल्याला पण एक पोच पावती की हा म्हणजे, आणि ती एकदम हॅपीली त्या बाई म्हणाल्या की माझा नवरा ना आता चिडचिड करत नाही असं. किंवा एक जसं मी म्हटलं IBS मगाशी म्हटलं, इन्फ्लमेटरी बॉवेल सिंड्रोम, असं पोटाचा एक विकार असतो, तो खूप त्रासदायक असतो लोकांना. तर त्या ह्याच्यामध्ये पोट आणि शिरोधारा ह्याचा तसा तुम्ही डायरेक्टली संबंध नाही लावू शकत, बरोबर. म्हणजे हे पण त्याच्याने इंटरनली त्यांना ज्या काही चांगल्या गोष्टी मिळाल्या, कारण कसं ना, शेवटी आपलं माइंड आणि म्हणजे मन जे असतं जे इकडे कनेक्ट आहे, ते सगळ्या गोष्टींवर
कंट्रोल करत असतं, बरोबर. आणि तिथे तुम्ही विजय मिळवता ज्यावेळेस त्या इंद्रियांवर तुमच्या विजय, सेन्सवर विजय मिळवताना, तेव्हा तुम्ही कुठलीही जगातली गोष्ट करू शकता, म्हणजे कुठल्याही याच्यावर विजय मिळवू शकतो. मग तसं ते त्या IBSच्या पेशंटमध्ये सुद्धा जवळजवळ 1.5-1 वर्षांना त्याला काहीच त्रास झाला नाही. इतकं सुंदर. किंवा ऑटिझम तुम्हाला माहिती आहे, तर त्या छोट्या मुलाला पण आपण ऑटिझम मध्ये ट्रीट केलं होतं हे वापरून, म्हणजे शिरोधारा. त्यांना आपण नस्य पण करतो. अच्छा. म्हणजे नाकात औषधी तेलाचं, म्हणजे अगेन नासाही शिरसोद्वारम असा श्लोक आहे की नाकात औषध टाका, ते डायरेक्ट शिरामध्ये जाईल. हे द्वार म्हटलंय, शिरात पोचायचं असेल तर हे द्वार आहे असं. तर ते नस्य आपण पेशंटला करतो, जसं की खाली तुमचं केस पिकणे किंवा गळणे, मग त्याच्यात सुद्धा नस्या थ्रू शिरात औषध टाकलं जातं, इंटरनली आणि एक्सटर्नली शिरोधारा. मग त्याच्यात सुद्धा चांगले रिझल्ट मिळतात. किंवा असे जे यूथ असतं, तर कॉन्फिडन्स वाढल्याचं एक पोस्ट पावती होती की नाही, मला ह्या मीटिंगला मी खूप कॉन्फिडेंटली बोललो आफ्टर द सेशन असं. म्हणजे ह्या गोष्टी ऍक्च्युली घडतायत, म्हणजे हे मी पाहतेय. एक्झॅक्टली. पोच पावती मिळते, त्यामुळे ते प्रॅक्टिकली वर्क होते हे त्यांनाही अनुभव आलेला आहे. आय एम शुअर तुम्ही सुद्धा हे केलं तर तुम्हाला सुद्धा ते कुठेतरी वाटणार आहे. आपण अशाच गोष्टी सजेस्ट करतो जे मी स्वतः करू शकेन, म्हणून मी ते माझ्यावर करून नंतर करते, सांगते की येस इट इज थम्स अप. आणि बोलायचं म्हणून नाही, लास्ट टाइम सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक फेशियलचा जो मला इंटरनली फील होता तो अप्रतिम होता, म्हणून आपण परत त्यांना एकदा भेटायला आलो. अनेकांनी कमेंट्स केलेल्या आहेत. पुन्हा जाता जाता सांगते, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जा मज्जापिंच्या यूट्यूबवरती जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि शिरोधाराचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला सांगा. तुम्हाला काही मनात प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा. आपण डॉक्टर संजीवनी यांना पुन्हा भेटणार आहोत आणि डॉक्टर शिवानी मला पुन्हा सांगणार आहे की आयुर्वेदा आणि भरपूर गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. आज मात्र इथेच थांबतोय आणि आय एम रिली रिलॅक्स. ॲक्च्युली मी कधी एकदा घरी जाते आणि झोपते निवांत असं झालंय, इतकं काम फिलिंग आहे, म्हणून लवकर पटापट हे सगळं संपवत आहे. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं, खूप छान फील होता. फेशियल नंतर शिरोधारा काहीतरी वेगळं होतं, त्याच्यात काही वेगळ्या गोष्टी कळल्या. आज काही वेगळ्या गोष्टी मी माझ्या शिदोरीत घेऊन घरी चाललेले आहेत. आय एम शुअर पुन्हा पुन्हा भेटणार आहोत आणि पुन्हा पुन्हा काहीतरी जाणून घ्यायला मला खूप आवडेल. तुमच्यासाठी हे सगळं कसं असतं, जेव्हा एखाद्या पेशंट असं सांगतो किंवा असं बोलतो, कुठेतरी समाधान असतं सगळं? म्हणजे असं वाटतं की हो बाबा, एवढा अभ्यास केला, एवढं पाठीवर ओझं घेऊन ते सगळं इथपर्यंत पोचलंय, ते वर्थ होतं. म्हणजे आज कुठेतरी त्याचं चीज होत आहे असं फिलिंग येतं. कारण आपण एका स्ट्रगलमधनं कुठेतरी पोचत असतो, असं इझिली काहीच आपल्याला मिळत नाही. आणि इथे पोचणं हे एक दिव्यच असतं, प्रत्येक स्टेपमधनं जाणं. आणि त्याच्यानंतर एक छोटंसं ते वाक्य की जसं तू आता म्हणालीस की मला खूप बरं वाटलं, तर ते बरं वाटतं की ठीक आहे, चालेल, एवढे रात्र जागल्या, काही प्रॉब्लेम नाही, हे वर्थ होतं असं. सो ती सुद्धा आपली मैत्रीण आहे आणि आपण हक्काची मैत्रीण म्हटल्यावरती पाठीवरची थाप द्यायला मज्जापिंक सगळीकडे असतंच. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं. तुम्हाला पुन्हा एकदा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. त्यांचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. आणि तुमचे खरंच खूप जास्ती आभार, कारण परत तुम्ही तुमचा वेळ इथे देऊन आलात आणि आपण हे सगळं सेशन केलं. कारण अगेन आपला अजेंडा सेम आहे की आयुर्वेद आपल्याला घराघरात पोचवायचं आहे आणि सगळ्यांना फिट करायचं आहे. आणि हे खूप छान मुलाचं कार्य आहे, हेल्थवर काम करणं. आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत, आय एम शुअर त्यांच्याकडे पण बरेच प्रश्न असतील. आणि स्त्रियां रिलेटेड आयुर्वेदा या संदर्भात सुद्धा आमचं आज बोलणं झालंय. सो त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी खास लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळे त्यांना पुन्हा भेटणारच आहोत. तुर्तास मी त्यांची रजा घेणार आहे. त्यांना पुन्हा त्रास द्यायला आपण येणार आहोत. आपले सगळे प्रश्न घेऊन, तुमचे सगळे प्रश्न असतील तर ते रेडी ठेवा. काही आयुर्वेदाशी रिलेटेड प्रश्न असतील तर त्या सज्ज आहेत. त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे आणि मी बघितलंय त्यांचा रिसर्च स्टडी, त्यांचं सगळं बघून मी सांगते की तुम्हाला नक्की उत्तर मिळणार आहे इकडे. त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करा. काही ट्रीटमेंट्स असतील तर त्यांच्याकडून करा. शिवाय आपल्याला प्रश्न पाठवा, ते आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ त्याची उत्तरं. सो येस, थँक्यू. पुन्हा नक्कीच भेटू. तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंकची मी चित्राली आज थांबते. नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहोत. सो पुन्हा भेटूच.